सो बघू शकता हा पण घाणा आहे, मस्त तळला, छान ब्राऊन कलर आलाय. आणि आता पण हा घाणा आहे हा पण काढून घेऊयात. सो बघू शकता उडीद वडे आहेत ते एकदम मस्त झाले, कलर पण असला सुंदर आलाय. आणि ह्यावेळेस आकार पण आहे ना तो मस्त छान जमलेला आहे. आणि मी मेन म्हणजे ह्याच्यामध्ये मी सोडा वगैरे काहीच नाही वापरला, जो खायचा सोडा. हाय हॅलो नमस्कार. तर तुमचं सगळ्यांचं एकदा आपल्या काही नवीन व्हिडिओमध्ये आणि एका नवीन रेसिपीमध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते. सो आत्ता बनवणार आहे मी उडीद वडे. तर त्याच्यासाठी डाळ आहे ती रात्रीच भिजू घातली आणि मस्त छान भिजली आहे. आता ही रात्री 2-3 पाण्याने चांगली धुवून घेतली होती, म्हणून आत्ता ह्याला धुवून नाही घ्यायची. तर आत्ता आपण त्याच्या अगोदर काढूया चटणीचे, खोबऱ्याची चटणी बनवायची. तर करा, त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल. सो हा घेतलेला आहे वल्ला नारळ, अगदी छोट्या छोट्या लेका बनवून घ्यायचे. आणि वड्यामध्ये मी अगदी थोडंसं घालणार आहे आणि बाकी एवढं ह्याची चटणी बनवूयात. तर आता चटणीला काय काय साहित्य लागणार आहे ते पण बघूयात. तर बघू शकता चटणी एकदम मस्त झाली. आता फक्त त्याच्यामध्ये दही टाकायचे आणि फोडणी घालायची. तर ते आता मी साईडला ठेवते आणि आत्ता घेते उडीद वड्याची डाळ आहे ती वाटून मिक्सरला, कारण ह्याला थोडासा वेळ लागणार आहे. आणि ह्याला पण आत्ता मी फोडणी घातली असती, पण अजून दही नाही आलेलं, त्याच्यामुळे म्हटलं की थोडंसं थांबते आणि मग नंतर. आत्ता मी खोबरं आहे, हे खोबरं हिरवी मिरची वड्यासाठी लागणार आहे ते एकदम आपल्याला बारीक कट करायची. तर ती अगोदर कट करते, अगदी छोटं छोटं स्लाइस काढायचे आहेत. रुद्रेशला तर तसे नाही आवडते अजिबात. आता बघू शकता एकदम पातळ केली ती आणि त्याचे पण आपल्याला अगदी छोटा छोटाले तुकडे, म्हणजे जेवढी बारीक होतील ना तेवढी बारीक करायचे. वड्यामध्ये म्हणजे असं जास्त लागलं पण नाही पाहिजे खोबरं, अगदी थोडंसं. म्हणजे कोणी कोणी टाकत पण नाही हे, पण मला जास्त आवडतं त्याच्यामुळं मी कधी पण हिरवी मिरची, जिरे आणि थोडंसं खोबरं, कोथिंबीर नाही आवडत आहे मला वड्यामध्ये, त्यामुळे मी कोथिंबीर नाही टाकत आहे. फक्त खोबरं, हिरवी मिरची आणि जिरे. आणि ते पण खोबरं आहे हे पण खूप जास्त नाही टाकायचं, थोडंच टाकायचं. म्हणजे एक वडा आहे ना त्याच्यामध्ये अगदी 2 ते 3 तुकडे आले पाहिजे, एवढंच टाकायचं आहे. मी किती बारीक केली ते पण तुम्हाला दाखवते. आणि हिरवी मिरची आहे ती पण बारीक तुकडे करायचे. खोबरं एवढं ओलं मस्त छान कवळं खोबरं, खायला पण छान लागतं कवळं असेल. आणि हिरवी मिरची आहे ती पण मी आता कट करून घेते. म्हणजे मिक्सरला डाळ वाटून घेतली की फक्त मिक्स करायचं आणि तळायचं. आणि हे तळल्याच्या नंतर चटणीला आहे फोडणी घातली की नाश्ता करायला तयार. मिरची आहे ना तिचे पण अगदी बारीक बारीक तुकडे करायचे. आणि ही मिरची जास्त तिखट नाही म्हणून मी थोडी जास्त घेतली. तिखट असेल तर एकच मिरची घ्यायची किंवा मग 2. बघू शकता खोबऱ्याचे तुकडे मी किती छोटा छोटाले केलेत, एवढालेच करायचे आहेत. आणि हिरव्या मिरचीचे पण असे छोटालेच करायचे आहेत. आता कढीपत्ता सुकलेला होता, ताजा नव्हता, पण आता तोच मी स्वच्छ पाण्यात धुवून घेतला आहे. आणि आता डाळ वाटून घेऊयात. आणि जेवढं पाणी लागणार आहे ना तर आपल्याला डाळीतलंच वापरायचं. त्याच्यासाठी कधी पण आपल्याला जेव्हा डाळ भिजू घालायची ना तेव्हा स्वच्छ धुवून भिजू घालायची डाळ छान. आणि जेवढं पाणी लागणार आहे ना तर आपल्याला डाळीतलंच वापरायचं. त्याच्यासाठी कधी पण आपल्याला जेव्हा डाळ भिजू घालायची ना तेव्हा स्वच्छ धुवून भिजू घालायची डाळ आहे ना. मी ह्याच्यामध्ये काढून घेते आणि ह्यातलं थोडंसं पाणी आहे ते आपल्याला ह्याच्यातच वापरायचं. हे बघू शकता पीठ इतकं मस्त छान फुगले. जेव्हा मी मिक्सरला लावलं ना तर तेव्हाच फुगत होतं, एकदम मस्त जाळी धरली. आता ह्याच्यामध्ये आपल्याला फक्त मीठ टाकायचे आणि थोडेसे जिरे आणि खोबऱ्याचे तुकडे आणि हिरव्या मिरचीचे. तर अगोदर फोडणी घालते.
आता आपण चटणीमध्ये फोडणी आहे ते टाकून घेऊया. बघू शकता आता फोडणी घातली आणि आपली खोबऱ्याची चटणी आहे ती एकदम मस्त झाली. तर आता लगेच मी तेल ठेवते थोडे तळण्यासाठी. तेल पण गरम झालंय आणि आता मी ह्याच्यामध्ये टाकते हिरवी मिरची आणि खोबरं. आता मी ह्याच्यामध्ये जास्त पाणी अजिबात नाही टाकलं, म्हणजे जेवढं मी मिक्सरच्या भांड्याला. आणि आता ह्याच्यामध्ये टाकायचं आपण मीठ. तर मी 1 चमचा मीठ घालते ह्याला. एवढ्याला मला वाटते अजून थोडंसं लागेल. साधारण 1.5 चमचा मीठ घातले मी. आणि आत्ता घालूयात जिरे. तर वाटलं ना आपल्याला की एक घाणं तळल्याच्या नंतर की मीठ थोडंसं कमी आहे, तरी पण आपण वरतून टाकू शकतो. आता जिरे आहे ते पण मी 1 चमचा घालते. आणि आता आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. हाताने फेटून घेतलं तरी पण चालते. बघू शकता पीठ एवढं फुगलंय की असं सुटसुटीत होतं. आता मी हे पीठ आहे एकदा हाताने चांगलं मिक्स करून घेते, म्हणजे सगळं पीठ आहे आपलं एकत्र होईल. मीठ ते सगळं एकत्र लागेल. आणि आता लगेच वडे आहेत ते आपण सोडून घेऊयात तेलामध्ये. आता तेल मस्त छान गरम झाले. आता मी ह्याच्यामध्ये सोडून घेते. आता फक्त आपल्याला एकमध्ये असं होल पाडायचं आहे आणि सोडून घ्यायचे. आता तेल एकदा चांगलं गरम झालं. गरम झाल्याच्या नंतर मी थोडासा गॅस कमी केला आणि थोडंसं कमी गॅसवरती त्याला तळून घेते. आता जेवढे तेलात बसतील ना तेवढं आपल्याला याच्यामध्ये सोडायचे. आणि ह्याला 1.5 ते 2 मिनटं अजिबात हलवायचं नाही. एका साईडने छान तळले ना. आता एवढे तेलामध्ये बसलेत. आता 1 ते 1.5 मिनटं कमी गॅसवरतीच आपल्या ह्याला तळून द्यायचे. आता 1.5 ते 2 मिनटं झालेत. आता आपण ह्याला पलटी करून घेऊया. मस्त फुगले बघू शकता. तेल अजून थोडंसं कढईमध्ये पाहिजे, मग थोडेसे जास्त पण बसतं. पण आता जेवढं कॅन्डीमध्ये होतं ना तेवढं मी टाकलं, कारण की आता मला परत तेल काढावं लागलं. एवढ्यामध्ये तरी तळतील एवढे सगळे आहेत. आता पलटी करून घ्यायचे आपल्याला. आणि गॅस आहे थोडासा, फक्त थोडासा जास्त करायचा. आणि आत्ता जर आपण पलटी करून पण गॅस खूप कमी ठेवला ना तर मग जास्त तेल आहे ते तेल जातं वड्यामध्ये. त्यामुळे आता थोडासा हाय फ्लेमवर ठेवला. पलटी केल्याच्या नंतर जे वडे पलटी नाही केलेले ते करून घेते. सो बघू शकता एकदम मस्त उडीद वडे आहेत ते छान तळले आणि गोल्डन कलर पण मस्त आलाय. तर आता हा घाणा आहे आपण काढून घेऊया आणि आता दुसरा घाणा टाकूया. आणि जी आपण चटणी बनवलेली आहे ना त्याच्यामध्ये थोडंसं किंचित मीठ आणि थोडंसं अजून पाणी ॲड करायचं, म्हणजे थोडीशी घट्ट झाली आणि मीठ पण थोडंसं मला कमी वाटतंय. तर ते पण करून घेऊयात. त्याच्या अगोदर हे उडीद वडे आहेत ते काढून घेऊयात. असं वाटतंय की जसं काय बालुशाहीचे असं मस्त फुगलेत पण छान आणि कलर पण मस्त आलाय. सो चला आता मी काढून घेते अगोदर. तरी पण मी ना हे जास्त बनवत नाही, त्यामुळे मला आकार आहे ना तरी पण येत नाही. पण तरी पण ट्राय चालू आहे की परफेक्ट आकार यावं म्हणून. कारण की गेल्या वेळेस पण बनवले होते ना मी, तर टेस्टीला छान झाले. फक्त असेच थोडेसे टेढे मेढे झाले, म्हणजे एकदम
जसा उडीद वड्याचा आकार आहे तसा येत नाही, आणि आपण घरी बनवायचं असेल तर कसं थोडंसं कमीच बनवतो, म्हणजे साईज त्याची आहे ती थोडीशी छोटीच बनवतो, आणि बाहेर असतात ते भरपूर मोठाले बनवले जातात. थोडासा पाण्यामध्ये एकदा हात पल्ला करून घ्यायचा, म्हणजे उडीद वडे आहेत ते आपल्या हाताला चिटकत नाही. तर मी तर अगोदर ना समजा मला अशी व्यवस्थित बनवायला येत नव्हते, तेव्हा मी फक्त जसे आपण भजे बनवतो ना गोल गोल तसेच टाकायचे, म्हणजे काय फक्त दिसायला थोडेसे वेगळे दिसत आहेत, पण खायला तर टेस्टच सेमच लागते. तर आता तेवढा एक घाणा झाला आहे, अजून 3-4 घाणे होते, कारण की डाळ थोडीशी जास्त भिजवलेली आहे मी. सो आत्ता आपण घाणा आहे पलटी करून घेते एकदा. सुरुवातीला फुगण्यासाठी कमी गॅसवरती ठेवायचं, आणि मग एकदा आपल्याला वाटलं की 1.5 ते 2 मिनटं झालेत, मग हाय फ्लेमवर ठेवला तरी चालतं. बघू शकता कसले मस्त फुगलेत. आता मी गॅस आहे तो हाय फ्लेमवर ठेवतो. सो बघू शकता हा पण घाणा आहे मस्त तळला, छान ब्राऊन कलर आला आहे, आणि आता पण हा घाणा आहे हा पण काढून घेऊयात, आणि असं एका साईडला थोडंसं ठेवायचं झाऱ्यामध्ये, म्हणजे तेल आहे ना ते तेल सगळं निघतं. आणि सगळ्यात मेन म्हणजे मी ह्याच्यात जो सोडा असतो ना, खायचा सोडा, तो अजिबात नाही वापरलेला. तो वापरला की काय होतं, अजून फुगताय पण खूप जास्त तेलकट होत आहे, त्याच्यामध्ये खूप जास्त तेल येतं वड्यामध्ये, त्याच्यामुळे ते अजिबात नाही टाकलं मी. थोडं थोडं म्हणजे प्रत्येक एक वडा टाकल्याच्या नंतर पाण्यामध्ये थोडासा हात बुडला ना असा अजिबात चिटकत नाही वडा कढईमध्ये टाकताना. आणि गेल्या घाण्यामध्ये मला वाटते थोडेसे जास्त पडले होते, त्याच्यात थोडेसे कमी टाकते. कढईत जर तेल भरपूर टाकलेलं असेल ना तर मग आपण किती पण टाकू शकतो, पण आता ह्याच्यामध्ये तेल थोडंसं कमी, त्यामुळे मी थोडेसे कमीच टाकते. सो बघू शकता उडीद वडे आहेत ते एकदम मस्त झाले, कलर पण असला सुंदर आलाय, आणि ह्यावेळेस आकार पण आहे ना तो मस्त छान जमलेला आहे. आणि मी मेन म्हणजे ह्याच्यामध्ये मी सोडा वगैरे काहीच नाही वापरला, जो खायचा सोडा असतो तो, तरी पण एवढे छान फुगले. आता फक्त आपला एक घाणा राहिलेला आहे तो काढून घेते. आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे पण मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा, त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल. आणि चटणी आहे खोबऱ्याची चटणी, त्याचा पण एक मी व्हिडिओ वेगळा बनवला, तो पण नक्की बघा, आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा.